अंबरनाथ कंपनी में कामगारों का आंदोलन। अंबरनाथ पूर्व में सेंट ग्लोबन कंपनी के कामगारों ने अचानक काम बंद कर दिया है। यह आंदोलन उनकी मांगों को लेकर शुरू किया गया है। कामगारों ने बताया कि कंपनी के प्रशासन ने बिना किसी सूचना के उन्हें काम से बाहर कर दिया है, जिसके बारे में कोई व्याख्या नहीं की गई है। इसके परिणाम स्वरूप कामगार अब अपनी कंपनी के प्रशासन से सुलझने की मांग कर रहे हैं। आंदोलन के तहत 3 दिन से कामगारों ने काम नहीं कर रहे हैं, लेकिन उनकी मांगों का अभी तक कोई निर्णय नहीं निकला है। इस आंदोलन में लगभग 300 से अधिक कामगार शामिल हैं। शहर के प्रमुख महेश गायकवाड़ ने इस मामले पर अपनी बात रखते हुए कहा, कामगारों की मांगों को गंभीरता से लेकर देखा जाएगा और उनके हक की रक्षा की जाएगी। सचिव एसोसिएशन ऑफ केमिकल वर्कर महेश करकेरा ने भी इस आंदोलन का समर्थन किया और कहा, कामगारों को उनके अधिकारों का पालन करने में हमारा समर्थन है। हम उनकी बात समझते हैं और उनके साथ है। अभी तक कंपनी के प्रशासन द्वारा किसी प्रकार का आधिकारिक बयान नहीं आया है। इस संदेश के बावजूद कामगार अपनी मांगों को लेकर दृढ़ता से आगे बढ़ने का ऐलान कर रहे हैं। समस्या बरेच आहे, पण आता महेश दादा गायकवाडनी सांगितल्याप्रमाणे की 2 तारखेपासून या कामगारांना बाहेर ठेवलंय आणि आता मुख्य मागणी वगैरे असं काहीच नाही आहे। आमची मागणी एकच आहे की जे 300 कामगार आहे आणि काही वर्षापूर्वी 10 लोकांना त्यांनी काढलं होतं, त्यावेळी सुद्धा असंच आत्ता घेतो नंतर घेतो बऱ्याचाने अजूनपर्यंत घेतलेलं नाही आणि सेम टेक्निक त्यांनी आता सुद्धा वापरलं आणि 2 तारखेपासून आचारसंहिता होती, त्याचा त्यांनी तिकडे फायदा घेऊन त्या लोकांना बाहेर ठेवला। तरी आम्ही सगळ्याच कामगारांनी संयम ठेवला, आम्ही सगळे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला की आज होईल उद्या होईल आणि 3 दिवसापूर्वी त्यांनी लिहून दिलं आम्हाला। एक चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये व्यवस्थापनाचे अधिकारी होते, युनियनचे सर्व पदाधिकारी होते, महेशदादा गायकवाड होते, महेश पाटील होते, इंद्राताई होती, बाकी इतर सर्व मान्यवर होते। त्यांच्या समोर लिहून दिलं की मी परवा उद्यापासून सर्व कामगारांना घेतो, पण काल त्यांनी अक्षरशः भर पावसामध्ये सर्व कामगारांना इथे दुपारपर्यंत ते उन्हात होते, पावसात होते आणि तसेच ते घरी गेले। कंपनी प्रशासनाची यात काहीतरी चर्चा झालेली आहे का? चर्चा त्या दिवशी कुशवा जे आहेत त्यांच्या समोर चर्चा झाली। आम्ही सांगितलं की बाबा कामावर येऊ दे, आम्ही चांगलं काम करू, कंपनी कसं पुढे जाईल त्यासाठी काम करू आणि त्यांनी मान्य केलं आणि त्यांच्या समोर हे लिहून दिलंय। पण काल त्यांनी सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि नंतर आता दादांना आणि आम्हाला सगळ्यांना निरोप असं दिलं की मी 40 लोकांना घेतो। तर आमचं म्हणणं असंच आहे की तुम्ही घर कामासाठी आलेलं नाहीये की मला वाटेल तेव्हा मी ठेवेन आणि मला वाटेल तेव्हा बाहेर जाणार, त्याला काहीतरी कायदा आहे। तर कायदेशीर सुद्धा पोलीस स्टेशन असू दे, लेबर कमिशनर असू दे किंवा इतर मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना सुद्धा सगळं आपण पत्राने व्यवहार केलेला आहे। तर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। पण काल जे त्यांनी आमच्या समोर किंवा आमच्या बरोबर जे व्यवहार केलाय ते आज सगळेजण सकाळी 5 वाजल्यापासून सर्व कामगार, सर्व प्रतिनिधी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे येऊन, महेशदादा गायकवाड असू दे, चेनू दादा असू दे, ताई असू दे, हे सगळेजण येऊन आम्ही फक्त एवढंच सांगितलं, आता आले होते त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे काही पदाधिकारी, त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कामावर घ्या, बाकी काय मागणी आमचा सध्या तरी आमचं काहीच नाहीये। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्व कामगारांना त्वरित आतमध्ये कामावर घ्या आणि आम्ही आतमध्ये जाऊन खूप चांगलं काम करू, जे आतापर्यंत केलेलं आहे। या कामगारांच्या अशा कोणत्या मोठ्या मागण्या नाहीत, फक्त त्यांचं एवढंच म्हणणं की आम्हाला सरसकट आम्हाला कामावरती रुजू करा। गेल्या 3 दिवसापासून त्यांना कामावरती घेतले जात नाही। 3 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंटशी बोललो, त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी होते, महेशजी होते, चेनू जाधवजी होते, इंद्राताई होत्या, कृष्णाताई पाटील होत्या, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही दुसऱ्या दिवशी घेतो आणि आज 3 दिवस झाले त्यांना दुसऱ्या दिवशीपासून कामावरती घेतलेलं नाहीये। त्यामुळे या ठिकाणी आता धरणं आंदोलन आम्ही करतोय। आज या कल्याण, अंबरनाथ, मलंगर विभागामध्ये अतिशय तरुणांची बेरोजगारी वाढलेली आणि हे रोजगार असलेले कामगार आज त्यांना बेरोजगार करण्याचं पाप या कंपनीने केलेलं आहे। मागण्या काय आहेत? मागणी काहीच नाही, आम्हाला रुजू करून घ्या। त्यांचं असं म्हणणं आहे की आपण या ठिकाणी 40-40 काम करा, 40 लोकांना आज घेणार, 40 लोकांना नंतर कधीतरी घेऊ। कामगाराचं असं म्हणणं की आम्हाला अशा पद्धतीचं आम्हाला काम देऊ नका। जेवढ्याला 20-25 वर्ष झालेले कामगार आहेत, आज त्यांचं असं मत आहे फक्त आम्हाला तुम्ही सरसकट घ्या, आतमध्ये घ्या, एवढाच इश्यू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। आज किती कामगार आहेत? जवळजवळ 300 कामगार आहेत।